Hi guys, I am Rachita Kulkarni Dole. Welcome back to my channel. So guys, आज छान संडे आहे. आम्ही छान मस्त न्यू कपडे घातले. मी बऱ्याच न्यू म्हणजे जुनेच कपडे नवीन पद्धतीने घातले. नाही, माझं तर न्यू आहे. तुझा न्यू. दुसऱ्यांदा घातलेलं कसं न्यू असेल? ना दुसऱ्यांदा घातलं की न्यू नसतं. न्यूच आहे. नको न्यूच आहे ना, तर परत म्हणाल नवीन घ्यायची. नाही न्यू एकदम न्यू नाही न्यू आहे एकदम छान दिसते न्यू. सो आम्ही छान कपडे घातलेले आहे, मस्त तयारी केली. आज खूप दिवसांनी छान मस्त मेकअप वगैरे केलेला आहे. त्याच्याबद्दल मला बोलले पण खायला लागले की तू करू. आपल्या चेहऱ्याला सूट, तुम्हाला सांगतो काय, आपल्या चेहऱ्याला जे सूट व्हावं तेच करावं की नाही. आपल्या चेहऱ्याला जे सूट नाही होत ते नाही करावं. हिने मेकअप केलं ना, हिचे चेहरा छोटे छोटे फोड येतात. मला त्रास आहे का, हिला त्रास आहे. माझ्या नवऱ्याचं काम काय, बायकोची सेवा कर, बायकोची नाही, सॉरी सेवा नाही, बायकोची काळजी घेणं. सो असे शब्द मला आठवत नाही. सो हा, त्यामुळे आम्ही दोघं एकमेकाला कम्प्लीट करतो. सो ते जाऊ दे. आता कुठे चाललंय ते सांगायचं, बोर करतेस. मी कधीच मेकअप करत नाही, मग आज थोडाफार करायला काय हरकत आहे. बरं ठीक आहे. सो आज मी एवढी छान कानातले बांगड्या सगळं घालून पुण्यात जायला का मेकअप करायला हवं ना. सो आज आम्ही चाललेलो आहे थोडासा पिंपरी चिंचवडच्या साईडला प्रति शिर्डी म्हणून एक ठिकाण आहे. म्हटलं तिथे जाऊयात आणि गजानन महाराजांचं दर्शन. पिंपरी चिंचवडला नाहीये ते, ऍक्च्युअली ते पुढे आहे. पण त्याच साईडला आहे, कुठेतरी देहू आळंदीच्या साईडला आहे. सो तिथे आम्ही चाललो आहे आणि तिथून परत 1 तासाच्या अंतरावर गजानन महाराज मंदिर आहे. आबोलीच्या बाबतीत ना, पुण्यातल्या लोकेशन मध्ये सिरियसली घेऊ नका. फक्त तुम्हाला जर लोकेशन हवं असेल तर कमेंट मध्ये विचारा, मी रिप्लाय करतो. विश्वास ठेवू नका. जे कन्फर्म माहिती ते सांगते. गजानन महाराजांचं मंदिर देहू आळंदी रोडवर आहे. हा बरोबर, ते बरोबर आहे. तर तिथे पण जाणार आहे. सो स्टे ट्यून फॉर माय ब्लॉग. कंटिन्यू करा. पहिल्यांदा आम्ही प्रति शिर्डीला जाणार आहे, त्याच्यानंतर मग आम्ही एका ढाब्यावर जेवायला जाणार आहे. सो चला बरोबर, चला वेळ होतो. आता किती वाजले? 12:05 ऑलरेडी होऊन गेलेले. 10 वाजले 12 वाजले. टाइम दाखवते हा, टाइम ये देखो कितने बजे. किती वाजले? 12:05. लेट्स गो. शेवटच्या क्षणापर्यंत तयारी नसते माझी. किती भरभर तयारी केली मी आज. देवाला नमस्कार करायचा होता म्हणून मग मी म्हटलं नंतर करावं. हा, आणि आमची खाऊची बॅग पण घेतली आहे सरकारने. 2 पाण्याच्या बाटल्या आणि एक छोटासा खाऊ. चला, गजानन महाराज की जय. चला देवाला नमस्कार करा. माझी चप्पल बाहेर आहे. प्रतीक, तुला ती पिशवी धरावी लागणार आहे. कसं बघितलं बा. कुठे बाहेर जायचं म्हटलं की पहिले त्याला पेट्रोल CNG भरावं लागतं. मला इतका राग येतो. CNG पंपावरती बऱ्याच वेळा रांगेत उभं राहावं लागतं आणि गाडीतून उतरावं लागतं सगळ्यात पहिले. तर मला म्हणून CNG जास्त आवडत नाही. मी सांगितलंय, आता गाडी पेट्रोलवर पण चालते, पेट्रोलही भरून ठेवलंय, पण CNG पण भरून ठेवतो. जा द्या, एक फायदा झाला. बाहेर उभी होती CNGच्या रांगेसाठी, वडापाव घेऊन घेतला. जाता जाता एक वडापाव खाऊन घेऊ, कारण इथून जायला आम्हाला अजून 1 तास लागणार आहे. तिथे जेवण आहे. आताच 1 वाजून गेलेला आहे, वेळ लागणार आहे. भूक लागली आहे कारण जेवायचा टाइम झाला. वडापाव. प्रत्येकला माहीत नाही बरं का मी वडापाव घेतलेला आहे असं. माहीत नाही आता त्याची रिॲक्शन कशी असणार आहे काय माहिती. ओरडतो का शांत राहतो, बघूयात. काय उघड रे, उघडत नाही. मी बघतोय काय आणलं. वडापाव. हा, अरे मला वाटलं तुला भूक लागली होती. मी म्हटलं हा कसा रिॲक्ट करतो काय माहिती. मी आता जस्ट व्हिडिओ मध्ये म्हटली, ह्याला म्हणतात संस्कारी बायको. मी आता जस्ट व्हिडिओ मध्ये म्हटलं आता व्हिडिओ वडापाव घेतलाय, पण त्याला माहित नाही म्हटलं वडापाव मी घेतलेला आहे असं. बघूया त्याची रिॲक्शन कशी येते. ओरडतो का शांत राहतो. पण तू ओरडला आणि तुलाच मला पण भूक लागली होती. मला वाटलं कसं बोलणार म्हणून मी म्हटलं जाऊ दे. मला वाटलंच, कारण पुढे 1 तास आहे जायला, तर त्याला भूक लागणार. घ्या. मला वाटलंच 1 तास लागणार. भूक लागलेली आहे. 1 आत्ताच वाजलेला आहे. पा प्रतीक, मी किती काळजी घेतो तुझी. म्हणून म्हणलं ना, संस्कार म्हणजे घरगुती बायको. संस्कारी बनायचं. घरगुती काय प्रकारे. हा, चलो बाई, वडापाव खाते हे पहिले. मस्त आहे वडापाव. सो गाईज, मी माझ्या बायकोला इतक्या शिव्या घालतो, इतका आरडाओरडा करतो, सगळं करतो, पण एक चांगलं आहे की खूप हुशार आहे काही बाबतीत.
म्हणजे आता काय वाटलं होतं मला इथंच जायचं आहे हिंजेवाडीला, जिथं आपण रोज जातो, कशाला पाणी लागणार आहे काय लागणार आहे. पण बघा आम्हाला अचानक भूक लागली, आम्ही वडापाव खाल्ला आणि आमच्याकडे पाण्याची बॉटल आहे. आता आम्हाला पाण्याची बॉटल बाहेरनं घ्यावी लागली असते. घरचं पाणी ते घरचं पाणी असतं शेवटी. त्याच्यामुळं मी अबोलीच्या या गोष्टीला ॲप्रिशिएट करतो की आज अबोलीने खरंच चांगलं काम केलं. एक गृहिणीसारखं काम केलं तिने. शाबास. त्याला म्हणतात भूक नको, पुढचा विचार, ऐकसी लांबचा विचार. अरे बोलतो ते. त्याला म्हणतात भूक नको पण शिजोरी जवळ पाहिजे. शिदोरी. मी म्हणी लहानपणी शिकलो होतो, त्याच्यानंतर मध्ये विसरलो होतो. हिने डोक्यात घालून घालून परत मला त्याची आठवण करून दिली. म्हणून त्याला पहिले एकच बाटली भरली. म्हणलं नाही, जायला 1 तास यायला 1 तास पाणी लागेल म्हणून 2 बाटल्या भरल्या आणि थोडासा खाऊ पण आणला. आमच्या मुलांचा विचार कसा असतो, जाऊ दे रे घेऊ बॉटल काय होतं एवढं. पण नाही, घरचं पाणी ते घरचं पाणी असतं यार, आपलं फिल्टरचं पाणी. कारण बाहेरचं कसं पाणी असतं, बिस्लरी म्हणतात पण बिस्लरी नसते ना ती, कारण ते परत भरू शकतात, काही होऊ शकतं. त्यामुळं आणि गरज पडली तर घ्यावंच लागतं. पण जर आपण घेऊ शकतोय तर घ्यायचं. घरचं घेऊ शकतोय ना, कॅरी करा. घरची बॉटल कॅरी करणं गरजेचं आहे. तुम्ही जवळ जाताय कुठेही जाताय तरी पण ते मला सांगायचं होतं की अबोलीला ॲप्रिशिएट करतोय मी आज. खरंच तिने चांगलं काम केलं, महान काम केलं. जास्त होते त्याबद्दल. चलो फायनली साईबाबांचं मंदिर आलेलं आहे प्रति शिर्डी. अरे हा व्यवस्थित दिसलं. हा थँक्यू. फक्त आता पार्किंग शोधा. चालायचं. चलो. गर्दी आज. मी लहानपणी आलो होतो प्रति शिर्डीला, so मला आठवत पण नाही आता कधी आलो होतो. बट कारने तर पहिल्यांदाच आलो. आता कसं बाहेर बसने येऊन आम्ही पायी चालत जावं लागेल. पायी नाही, प्रतीक चप्पल इथेच काढून घे ना आपल्याच कारमध्ये. हां ठीक आहे, बेस्ट आयडिया. आणि गर्दी आज मस्त आहे ना एकदम. खूप छान आणि प्रशस्त एकदम मंदिर आहे. मला आठवत नाही मी नक्की कुठं आलो. तिकडे प्रवेशद्वार आहे बघ, प्रवेशद्वार. चला बघू आता आतमधून मंदिर. बाहेरनं तर एक नंबर दिसते. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमःचं मंदिर आहे. खूप छान. हो कसं छान मंदिर आहे. इथे लिहिलंय महिलांनी बाहेरूनच दर्शन घ्यावे, म्हणून मी विचारी थांबली. चला आता एंट्री करू. प्रवेशद्वार. मस्त आहे, पण मला एकदम आवडलं. अरे बाप रे बाप, रांग आहे. शिर्डी सारखंच आहे पण अगदी बरं का. साईचं जे पूर्ण हे गाणं आहे त्याला फक्त गजानन लावायचं ना. हा. ओहो. मग दिसत इकडे दिसतं का आपण. काय माहिती, शिर्डीला नाही एवढे आरसे, इथेच आहे. वरती बघताना व्हिडिओ दिसतं का आपण. हा दिसलं. चलो. हा बजरंगबली आहे, शनीश्वराय म्हणजे शनिदेव पण आहेत, आणि इकडे गणपती बाप्पा. हे बघ, शनी मंदिर आपण दर्शन घेतलं इथे.
आता द्वारकामाई आणि सावडी आहे. बघू. एंट्रीकडे हां, खूप छान मंदिर आहे, पण मला खूप आवडलं. मस्त आणि बिलकुल शिर्डीला गेल्यासारखंच वाटलं. शिर्डीला पण असं इकडनं आणि इकडनं एंट्री मिळते ना दर्शनासाठी, तसंच होतं. आणि गणपती बाप्पा, गर्दी आहे पण प्रसन्न वाटतं. हनुमान, आणि जास्त ऊन नाही आज, थोडंफार तर असतंच. जायचंय का नक्की? हो, माहिती काय लोक चालले. असं म्हणतात की तो कॉईन जर उभा ठेवला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बघू आता आवडीचा कॉईन राहतोय का उभा. आजीने टॅक्स सांगितले, दुसऱ्यांचं पाडू नको, लेफ्टला ठेव ना. अरे वा अवलीचं लवकर उभं राहिलं. अवलीचं कसं काय, एवढी काय इच्छा ठेवली तू की लगेच उभं राहिलं ते. मस्त दर्शन झालं सगळं. आता थोडा वेळ बसतोय निवांत आणि मग निघू, काहीतरी बघू. प्रतीक, भूक लागली आता मला. 2:45 झाले. अर्धा तास होता बुबू कर खाल्ला ना मगाशी, पण त्याच्याने आता मला 2:45 झाले. मला भूक लागली. बुबू कर ना अर्धा तास लागणार आहे हॉटेलला जायला. कोणाला माझी दया पण येत नाही की आता 2:45 झाले, आता तरी आपल्या छोटूशा आबोलीला काहीतरी खाऊ घालावं. ए, गाणे बंद कर, कॉपीराइट येईल मला. गाणे बंद कर. हा, व्हेरी गुड. जाऊ दे, गाडीत तरी बसून घेते. अरे देवा. प्रदीप, बरं झालं मी आज छान कॉटनचा ड्रेस घातला, मला जास्त गरम नाही होते. पण मला वाटलं होतं मला निघताना की जास्त गरम नाही, पण गरमी आहे. हो, पावसाने फक्त मिस कॉल दिलेला आहे. हो, पण माझं आणखी एक रेकमेंडेशन असेल, जर तुम्हाला खरंच पुण्यामध्ये राहत असाल आणि शिर्डीसारखं एवढं दूर जाता नाही येते आपल्याला, तर प्रति शिर्डी म्हणून हे खूप छान ठिकाण आहे. खूप थंड, मस्त झाडं खूप छान असल्यामुळे खूप गार वातावरण पण आहे. देहू आळंदी रोडवरच आहे ना प्रतीक? हा कोणता रोड आहे मग? हे काय, देहू टू शिरगाव रोड? शिरगावला आहे आपण आता. शिरगावला आहे. प्रति बालाजी, पुण्यात असाल आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते, एक दिवस वेळ काढून नक्की या. खूप छान ठिकाण आहे, तुम्हाला खूप आवडेल. सो माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, येस नक्की या. आता पुढे काहीतरी खाऊ आणि याच्या पुढे गजानन महाराजांच्या मंदिरात वगैरे पण जायचं आहे, पण मी त्याचे 2 पार्ट करेन. आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त शिर्डीच्या साईबाबांसाठी. चलो इकडे. अरे सेपरेट किचन इथे लिहिलंय, हे इथे बघू तसे. अरे बापरे, हे काय खाकरा? तुला खाकरा आवडतो ना? खाकरा बापू एवढा एवढं काय म्हणे? मस्त आहे का? हे काय करायचं मी तुला सांगतो. असं आहे ना, आपल्या पुरता तुकडा तोडायचा. त्याला काय म्हणतात, रुमाली खाकरा? बापरे, तोडायचा. ठीक आहे, हा मसाला आहे. मसाला घ्यायचा, ह्याच्यावर टाकायचा. बापरे, काय एवढं? तुझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ना? हा, मग असं खायचं. केव्हा संपेल पण? हा, जेव्हा निवांत. आता आबोली एक्सपिरियन्स करते, बघू तिला कसं वाटतंय. हे इथलं मधलं आहे ना, मधलं जास्त छान असतं साईडच्या पेक्षा. हा, तो तुकडा घे बस. जर आबोलीला काय एवढं आवडलेलं नाही, बघू आता. कसं आहे? ठीक आहे. एकदम नाही आवडला.
मला तर आवडतो बाबा. मी इथं आल्यावर खाकरा हा घेतो. प्रत्येकाची आवड निवड असते. मी काही नाही बघा. डोळ्यात घालू नको ते. तो तिखट आहे ते आतमध्ये. चला आमचं जेवण आलंय. आज बटर नान तर घेतलीच आहे, पण एक महत्त्वाचा एक आयटम घेतला आहे, रबडी, जो या ढाब्याचं स्पेशल आहे म्हणे, म्हणून म्हटलं घेऊन पाहूयात. सो इथे रबडी आहे. आणि आता नेहमीप्रमाणे आमचे स्पेशल, ही प्रतीकला भयंकर आवडते. तुझी चॉईस, पनीर बटर मसाला. हो हो त्याच देतील. हां देतील. आणि पापड हा वा ठीक आहे, पापड म्हणजे चांगलं आहे. सो गाईज चलो जेवण झालं. आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही गजानन महाराज मंदिराकडे चाललो आहे म्हणून. तुम्ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार होते, पण मुळात आम्ही आता जातच नाही आहे, कारण इथे पाऊस नाही आहे बघा. इथे ऊन आहे की नाही, पण रस्त्याने खूप पाऊस आहे. मला आता सोनिकाचा फोन आला होता, कारण ती त्याच साईडला राहते. मी तिला म्हटलं की आपण आम्ही येतो म्हटलं त्या साईडला, मग आपण सोबत जाऊ वगैरे, असा आमचा प्लॅन होता. पण पाऊस प्रचंड चालू होती, म्हणजे आम्हीच बाहेर आलो. आम्ही बाहेर पावसात अडकलो आहे. म्हटलं आता पावसात जास्त अडकण्यापेक्षा आता निघूयात आपण. म्हणून आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार आहे. नेक्स्ट संडेला गजानन महाराज दर्शनाला जाऊ, तर त्यावेळेस ती पण येईल. बरं झालं ना, आपल्याला डिसिजन योग्य ठरला निघायचा. नाही तर काय झालं असतं आपलं, अजून रस्त्यात पाऊस आला असतं. या रोडने आपण 7 नंतर जाऊ शकत नाही. वाकड रोड भयंकर ट्रॅफिक असतं, भयंकर. नाही ट्रॅफिकचा विषय आहे, पण पाऊस पण जोर जोरात पडायला लागलेला आहे. कारमध्ये जाऊ दे रे बघ, घरी सुखरूप पोहोचू. पुढच्या संडेला येऊ गजानन महाराजांच्या दर्शनाला.